गोलंदाज कुशल गोलंदाजी मार्गवरती पहिला चेंडू लेग स्टंपच्या बाहेर वाईटचा इशारा पंचांकडून दिला जातोय. अवांतरने सुरुवात होते धावसंख्येला. विघ्नेश फायटर संघाच्या अर्चिस आणि सुशांत ही जोडी मैदानामध्ये आहे. हलक्या रीतीने खेळून काढला चेंडूला डिक्लेअर झोनमध्ये ढकलला. एक धाव भेटू शकला चेंडूवरती. दुसरी धाव फलकावरती लगावली जाते. कुशल पुन्हा एकदा गोलंदाजी मार्गवरती सज्ज होतोय. सुशांत करता पडणारा चेंडू निश्चितच सुशांतनी या ठिकाणी डिक्लेअर झोनमध्ये चेंडू मारला. एक धाव काढली गेली. 2 चेंडू 3 धाव फलकावरती लगावले जातात. खोलवर टप्प्यात चेंडू हलक्या रीतीने खेळून काढलाय चेंडूला. एकच धाव घेतली गेली. 3 चेंडू 4 धावा फलकावरती लगावल्या गेल्या. आता मात्र थोडीशी जागा भरून मारण्याचा प्रयत्न केला गेला होता परंतु बॅटची कडा लागून चेंडू डिक्लेअर झोनमध्ये जातोय. 1 रनसाठी एकच धाव भेटली. या चेंडूवरती सुद्धा 5 धावा फलकावरती लगावल्या ज्या ठिकाणी पहिल्या षटकात 4 चेंडू संपलेले आहेत. हलक्या रीतीने हा चेंडू सुद्धा खेळून काढलेला आहे. निश्चितच 6वी धाव फलकावरती लगावली गेलेली या चेंडूवरती. एकेरी धावसंख्येवरती भर दिला जातोय. आपण पाहतोय हे पटांगण थोडंसं गॅप जास्त मोठे नाही आहेत त्या कारणे निश्चितच विचार केला जातोय की बॉल टू बॉलचं समीकरण ठेवायचं. त्या मात्र कुठेतरी अवांतर धावसंख्येवरती जास्त भर दिला जातोय आणि आता मात्र कुशलच्या हातून पडणारा हा वाईड बॉल 7वी धाव देऊन जातोय. तर मात्र चेंडू गॅप मध्ये हेमलचा प्रयत्न होता परंतु प्रयत्न ठरतो असफल. चेंडू जातो सीमारेच्या पार चौका. थँक्यू सो मच. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावा फलकावरती आहेत 11. चांगली सुरुवात म्हणावी लागेल. खराब चेंडूंचा पुरेपूर समाचार घेतला त्यानंतर अवांतर धावांवरती सुद्धा भर दिला आणि त्या जोरावरती आपण पाहतो तर 11 धावा फलकावरती लगावल्या गेलेल्या आहेत. आता मात्र आकाश घरत गोलंदाजी मार्गवरती येतोय हे दुसरं षटक हाताळण्यासाठी. राईट आर्म राऊंड विकेट निश्चितच आकाश घरतचा. टप्पा पडल्यानंतर निश्चितच हळुवारपणे चेंडू फळीवरती आला होता. हलक्या रीतीने ढकलला त्या चेंडूला. एकच धाव घेतली गेली चेंडूवरती. एका धावेनिशी धावसंख्येमध्ये 12 धावा फलकावरती 12 1 to 12. आणि नायजेरियाने या स्पर्धेदरम्यान या ठिकाणी दाखल झालेल्या त्यांचं सुद्धा हार्दिक स्वागत. हलक्या रीतीने खेळून काढला चेंडूला. एक धाव काढली गेली या चेंडूवरती. 13वी धाव फलकावरती लगावत असताना आपण पाहतोय वर्ध विनायक संघ नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय आतापर्यंत थोडासा खराब कारण पहिल्या षटकामध्ये आल्या 12. दुसरं षटक मार्गस्थ आहे. 2 चेंडूवरती 2 धावा. हलक्या रीतीने खेळून काढल्या चेंडू. एकच धाव घेतली गेली या चेंडूवरती. नक्कीच पहिल्याच षटकामध्ये 5 धावा आपण वर गेलेले आहोत त्या कारणे निश्चितच प्रत्येक चेंडूवरती एकेकी धाव काढली तर शेवटपर्यंत असं जर राहिलं तर निश्चिती 29-30चा टार्गेट येऊ शकते आणि त्या धावा कुठेतरी डिफेंड करत असताना सोयीस्कर ठरू शकतात कारण या पटांगणावरती मोठे फटके मारणं सहज शक्य होत नाहीये. त्या कारणे निश्चितच आतापर्यंत 4 चेंडूमध्ये 4 धावा काढल्या गेलेल्या आहेत. पुन्हा एकदा खोलवर टप्प्यात चेंडूला हळूवारपणे खेळून काढला. एक धाव अजून काढली गेली या चेंडूवरती. 5 चेंडूंचा खेळ आतापर्यंत दुसऱ्या षटकात संपलेला आहे. धावा फलकावरती 16 लास्ट बॉल असेल या षटकातला. चांगली गोलंदाजी आकाशकडनं आतापर्यंत पडली गेलेली आहे. त्या मात्र टप्पा पडल्यानंतर ऑफ स्टंपच्या बाहेर चेंडू जातोय. वाईटचा इशारा पंचांकडनं दिला जातोय. 17वी धाव फलकावरती लगावली जाते अवंताच्या स्वरूपात. बॅटीची कडा परंतु या ठिकाणी यष्टी रक्षकाने चेंडू अडवलाय. एकच धाव एक पण धाव नाही. निर्धाव चेंडू. 2 षटकं या ठिकाणी संपली गेली. 2 षटकाच्या समाप्तीनंतर 17 धावा फलकावरती लगावल्या जातात. विघ्नेश फायटर संघाचे दोन्ही सलामीर फलंदाज अर्चिस सुशांत ही जोडी मैदानामध्ये आहे.
चांगली सुरुवात केली गेलेली आहे आतापर्यंत, परंतु आता मात्र 2 षटका बाकी असताना या 2 षटकांमध्ये किमान 12 ते 14 धावा येणं गरजेचं असेल तर निश्चितच त्या धावा करण्यासाठी हे दोन्ही फलंदाज सक्षम आहेत. या दोन्ही फलंदाजांमध्ये ती ताकद आहे, ती दमखम आहे. शेवटपर्यंत राहिले तर निश्चितच 30-32 पर्यंत धावसंख्या पोहोचू शकेल. हेमल गोलंदाजी मार्गवरती येतोय. नवीन गोलंदाज लेफ्ट आर्म राऊंडचा मारा निश्चितच केला जातोय हेमल यांच्या मार्फत. पहिलीच धाव घेतली गेलेली आहे चेंडूवरती. पहिली धावाने धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या 118, 18 धावा फलकावरती लगावल्या जात आहेत. हेमलचा पुढील चेंडू असेल निश्चितच. सुशांत स्ट्राईक एंडवरती आहे. थोडासा टप्पा पडल्यानंतर आड्या बॅटने मारण्याचा प्रयत्न केला गेला तर सुशांतचा बॅट आणि बॉलचा संपर्क नाही आहे. निखिलकडे चेंडू निघून जातोय. निर्धाव चेंडू. अकुटाबाई चेंडूवरती मारला फटका. निश्चित आकाश चेंडू खाली येतोय. फेकी होते. एक धाव कंप्लीट. एका धावेनिशी धावसंख्येमध्ये वाढ. 19 धावा फलकावरती. अजूनही 3 चेंडू बाकी आहेत. चांगली गोलंदाजी हाताळली जाते हेमल यांच्या मार्फत. ऑन साइडला मारला फटका. या ठिकाणी थोडासा क्षेत्ररक्षण या ठिकाणी फंबल झालं तर शेतीच होते त्या ठिकाणी, परंतु त्याचा काही इतका फायदा झालेला नाही. विघ्नेश पाटील संघाला एकच धाव घेतली गेली आहे चेंडूवरती. 20वी धाव फलकावरती लगावली गेली. हलक्यारीतीने घेऊन काढला. 21वी धाव काढली गेली आहे चेंडूवरती. अजून लास्ट बॉल बाकी असणार या षटकातला. हेमलने 5 चेंडूमध्ये फक्त 4 धावा खर्ची पडत शेवटचा चेंडू टाकण्यासाठी सज्ज होतोय. हलक्या रीतीने घेऊन काढला हा चेंडू सुद्धा निश्चितच. 22वी धाव. गौतम कासारे, गौतम पाटील आणि हेमंत पाटील दोन्ही मान्यवरांना विनंती असेल कॉम्प्युटर बॉक्समध्ये आपल्या मंचावरती येऊन विराजमान व्हायचं आहे. हेमंत पाटील आणि गौतम पाटील आपण या मंचावरती विराजमान व्हायचं आहे. दरम्यान 3 षटकांचा खेळ संपला आहे. 3 षटकाच्या समाप्तीनंतर 22 धावा फलकावरती विघ्नेश पाटील लगावतोय आणि शेवटचं षटक येऊन राहील श्रेयसचं. श्रेयस येतोय गोलंदाजी मार्गवरती शेवटचं षटक हाताळण्यासाठी. ज्या ठिकाणी 22 धावा फलकावरती लगावले गेले आहेत या श्रेयसला निश्चितच या षटकामध्ये कमीत कमी धावा खर्च करणे गरजेचे असतील, जेणेकरून चेस करत असताना एक कमी टोटल समोर येऊन राहील. दरम्यान पहिला चेंडूवरती कट केलेला आहे. चेंडूला थर्डमॅन रिझनमध्ये चेंडूला पाठवला डिक्लेअर झोनमध्ये. 1 धाव आणखी धावसंख्येमध्ये ॲड होईल. 23वी धाव फलकावरती लगावली जाईल. अजून येणारे 5 चेंडू असतील. सुशांत स्ट्राईक एंडवरती आहे. खोलवर टप्प्या चेंडूवरती मारला फटका. या ठिकाणी टॅपच्या सहारे हेमल चेंडूला अडवतात, फेकी करतायत. तोपर्यंत आपण पाहिलं तर सुशांत आपल्या क्रीजमध्ये पोहोचला. 1 रन कंप्लीट केली. एका धावेने धावसंख्येमध्ये वाढ. 24. 24 धावा, 4 चेंडू बाकी. ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न केला गेलेला आहे. या ठिकाणी एकच धाव. तीन चेंडू बाकी असतील. 25 धावा फलकावरती. 3 चेंडूवरती 3 धावा आल्या तर 28-29 टार्गेट राहील आणि एखादा मोठा फटका आला तर त्या धावा कुठेतरी बोनसच्या स्वरूपात असतील. या ठिकाणी ॲलेक्सने या ठिकाणी फेकी थोडीशी खराब केली होती, परंतु त्या ठिकाणी कव्हरअप चांगला होता. दोन चेंडू बाकी आहेत. धावा फलकावरती 26. अर्चिस ड्राईव्ह केला आहे चेंडूला, फेकी थोडीशी या ठिकाणी खराब. दुसरी धाव घेण्याच्या प्रयत्नामध्ये अर्चिस होईल बाद. सुरू येईल. नवीन फलंदाज नॉन स्ट्राईकला उभं राहावं लागेल, कारण शेवटचा चेंडू आहे आणि शेवटच्या चेंडूवरती निश्चितच 1 रन आली तर 28. चौकार आला तर निश्चितच 31-32चं टार्गेट होईल. पण तो चौकार येणं गरजेचं असेल तर चौकार आला तर निश्चितच मोठी चांगली धावसंख्या उभारू शकतोय विघ्नेश पाटील संघ. हितेश पाटील खंजरबाई मोरेगावचे विनंती असेल मंचावरती येऊन विराजमान व्हायचं आहे. लास्ट बॉल. सुशांत स्ट्राईक एंडवरती. हितेश पाटील खंजरबाई मंचावरती येऊन विराजमान व्हायचं आहे. खोलो टप्प्या चेंडू या ठिकाणी
रनआउट. 27 वरती धावसंख्या स्थिरावली जाते आणि 28 धावांचा टार्गेट येऊन राहते वरद विनायक संघासाठी. श्रीदेव वर्सेस यूसीसी के लिए डाउनलोड किया 2000 रुपया वेलकम बोनस मिला. मेरा खेलने का इंटरेस्ट और बढ़ा, खेला भी और जीता भी. श्रीदेवचा कर्णधार या आणि यूसीसी संघाचा कर्णधार या. सौरभ पाटीलला विनंती असेल नाणेफेक आपल्या हस्ते होईल. चला मैदानामध्ये जोडी दाखल झालेली आहे. दोघांच्या खांद्यावरती मॅन ऑफ द मॅचची जर्सी. एका ठिकाणी श्रेयस गवळी, दुसऱ्या ठिकाणी आपण पाहतोय आकाश घरत. ही जोडी मैदानामध्ये उतरली गेलेली आहे या 28 धावांचा पाठलाग करण्यासाठी आणि जयेश येतोय गोलंदाजी मार्गवरती पहिलं षटक हाताळण्यासाठी. दरम्यान विनंती असेल श्रीदेव संघ कर्णधार या आणि यूसीसी संघ कर्णधार या. पहिल्या चेंडूवरती चेंडू ढकललेला आहे एका धावेसाठी. एका धावेने सुरुवात होते 28 धावांच्या पाठलागाची. आकाश घरत भाऊ स्ट्राईक एंडवरती, त्याच्यामध्ये निश्चितच मोठे फटके मारण्याची ताकद आहे. आखू टप्प्यात चेंडूवरती निश्चितच ढकलून दिला. पॉइंट रिजनमध्ये डिक्लेअर झोनमध्ये पाठवला चेंडूला एका धावेसाठी आणि यूसीसी संघ नाणेफेक जिंकलेला आहे. नाणेफेक जिंकल्यानंतर आपण पाहतोय तर प्रथम स्वीकारतोय गोलंदाजी. हलक्या रीतीने घेऊन काढला चेंडूला डिक्लेअर झोनमध्ये. चेंडू 1 रन भेटू शकल्या चेंडूवरती. 3 चेंडू 3 धावा फलकावरती लगावल्या गेलेल्या आहेत. 28 धावांचा पाठलाग होतोय पहा. 28 धावांचा पाठलाग करत असताना सुरुवात आता मात्र चांगली झालेली आहे. मध्ये विचार करतात की एखादा खराब चेंडू यावा तेव्हा ती मोठा फटका मारू शकतो आपण. आपल्यामध्ये तेवढी ताकद आहे, आपल्यामध्ये तेवढा जोश आहे, दम आहे, तर आपण मारू शकतो. तर निश्चितच चांगल्या चेंडूवरती एकेरी धावसंख्येने धावफलक पुढे सरकवावं आणि त्यानंतर जेव्हा खराब चेंडू येईल ना त्या चेंडूवरती फटका मारूया आपण. 4 चेंडू 4 धाव फलकावरती लगावले गेल्यात. येणारे 2 चेंडू बाकी असतील या षटकातले. जयच्या हातून पडणारे ड्राईव्ह केलेला आहे कव्हरच्या दिशेला. क्षेत्ररक्षक येतोय सुशांत, चेंडूवरती येतोय, उचलून फेकेल तोपर्यंत 1 धाव कंप्लीट केली जाते. लास्ट बॉल असेल. धावा फलकावरती 5. अजूनही आपण पाहिलं तर ते 19 चेंडू बाकी आहेत. 19 चेंडूमध्ये अजून हे 23 धावा करायचे आहेत. हवामान या ठिकाणी थंडावा झालेला आहे. लेग स्टंपच्या बाहेर चेंडू, वाईटचा इशारा पंचांकडनं आणि अवांतरने धावसंख्येमध्ये वाढ. धावा फलकावरती 6. चांगला चेंडू, फटका चांगला, परंतु या ठिकाणी चेंडू जातोय सुरूच्या हातामध्ये. सुरूने हा चेंडू अडवलाय आणि निर्धाव चेंडू सांगता होते. 6 चेंडू संपलेले आहेत, म्हणजे पहिलं षटक संपलं गेलं. पहिल्या षटकाच्या समाप्तीने धावा फलकावरती आपण पाहिल्या तर 6 धावा फलकावरती लगावल्या गेलेल्या आहेत. अजूनही 18 चेंडू. चेंडूमध्ये 6 आलेले आहेत. 18 चेंडूमध्ये 22 करायचे आहेत. तर निश्चितच गोलंदाजी मार्गवरती गोलंदाज येतोय अभिषेक. हलक्या रीतीने घेऊन काढलाय चेंडूला. एकच धाव भेटू शकेल. चेंडूवरती 7वी धाव फलकावरती लगावली जाते. श्रेयस आपण पाहतोय प्रत्येक चेंडूवरती एकेरी धाव देऊन, धाव काढून आकाशला स्ट्राईकवरती आणण्याचा प्रयत्न करतोय. कारण आकाशच्या बॅटतून मोठा फटका येऊ शकतो असा विचार त्याच्या मनामध्ये आधीपासूनच राहिलेला आहे. तर या चेंडूवर सुद्धा 1 धाव काढली गेलेली आहे. 8वी धाव फलकावरती लगावली गेली.
आता मात्र फुल टॉस चेंडू होता, ते फुल टॉस चेंडूला कव्हरच्या दिशेला मारण्याचा प्रयत्न केला गेला होता, परंतु थोडीशी बॅटीला कडा लागून आपण पाहतोय डिक्लेअर झोनमध्ये चेंडू जातो एका धावेसाठी. 3 चेंडूमध्ये 3च धावा आले, म्हणजे आतापर्यंत 9 चेंडूंचा खेळ संपला आहे. 9 धावा फलकावरती आहेत. अजून 19 धावांची गरज असेल, ज्या ठिकाणी 15 चेंडूंचा खेळ बाकी आहे. या 15 चेंडूमध्ये 19 धावा गरज असताना स्ट्राईक एंडवरती आता मात्र येतोय आकाश. क्या बात आहे, सुरेख चेंडू, खूपच चांगला चेंडू. एकच धाव घेण्यासाठी प्रवृत्त केलेला आहे फलंदाज आकाश यांना. एकच धाव आणि एका धावनिशी धावा फलकावरती 10. 4 चेंडू आतापर्यंत संपलेला आहे. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती रेडी होणार आहे अभिषेक. स्ट्राईक एंडवरती आपण पाहतील श्रेयस. हा 2 चेंडू बाकी आहेत या षटकातले. कव्हरच्या मारला फटका, सुशांतचं चांगलं क्षेत्ररक्षण, एकच धाव. लास्ट बॉल या षटकातला, धावा फलकावरती 11. अजूनही मोठा फटका मारण्यासाठी या ठिकाणी चान्स देत नाही आहेत गोलंदाज. एका पहिले षटक टाकलं ते जयेशने, दुसऱ्या षटकमध्ये अभिषेक 6 चेंडूमध्ये 6 धावा खर्च करतोय आणि आपला हा स्पेल संपवतोय. 12 चेंडू संपले आहेत, म्हणजे 2 षटक संपली गेले. 2 षटकाच्या समाप्तीनं 12 धावा फलकावरती आहेत. बारा मध्ये 12 आलेले, आता मात्र 12 मध्ये 16 करायचे आहेत. 12 मध्ये 16 करत असताना आपण पाहतोय सलामीर फलंदाज मैदानामध्ये आहेत. तर निश्चितच वर्ध विनायक संघाच्या डगआउट मध्ये चिंतेचं जास्त वातावरण नसणार, कारण त्यांना माहिती आहे ही जोडी मैदानामध्ये आहे, तर या जोडीला कमाल करता येतो. या जोडीच्या एकतर आकाशच्या बॅटीतून मोठा फटका येईल, नाहीतर मग श्रेयसच्या सुद्धा बॅटीतून मोठा फटका येऊ शकतो. आणि क्या बात आहे, सुरू जबरदस्त क्षेत्ररक्षण, सुपर क्षेत्ररक्षण. चेंडू गॅप मध्ये होता, त्या चेंडूला अडवण्यासाठी स्वतःला झोकून दिला त्या चेंडूवरती. चेंडू कलेक्ट केला आणि फेकी सुद्धा केली. जबरदस्त एफर्ट. 10 पैकी 10 मार्क दिले जातील या एफर्टला. धावा फलकावरती 13. नेव्हिल गोलंदाजी मार्कवरती आहे. हा नेव्हिल ज्या पद्धतीने पाहतो यंगस्टर नाही, लेजेंड खेळाडू आहे भरपूर. ओहो हो, सूर्य ने यहाँ पर क्या कर रहा है समझ में नहीं आ रहा है. निश्चित ही हर गेंद को ऐसे अड़ा रहा है मानो कि वहां से चौका जाने ही नहीं देगा, मुझे लगता है. सुपर फील्डिंग. नेव्हिल एक अनुभवी खेळाडू, अनुभवी गोलंदाज. या ठिकाणी मोठा फटका मारला जातोय, परंतु तो चौकार जात नाहीये, ज्याची गरज आहे वर्धविनायक संघाला. क्या बात आहे. टप्पा पडल्यानंतर उसळी घेऊन निश्चितच चेंडू यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जातोय. निर्धाव चेंडू. निर्धाव चेंडू सांगता होते. या ठिकाणी आता मात्र दबावामध्ये, प्रेशर मध्ये या ठिकाणी आकाश आणि श्रेयस. क्या बात आहे, सुपर चेंडू, जबरदस्त चेंडू. थोडासा जागा भरून मारण्याचा प्रयत्न केला, थोडासा बाहेर निघाला होती, परंतु आपण पाहिला तर चेंडू
थेट यष्टीरक्षकाच्या हातामध्ये निघून गेला. निश्चित बॅट फिरवली असती तर फळी बॅट मला वाटते यष्टीवरती लागली असती. त्या कारणे स्वतःला थांबवलं, सावरलं आणि जाऊन दिला यष्टीरक्षकाच्या हातामध्ये चेंडू. क्या बात आहे. अर्चिस या ठिकाणी चेंडूवरती येतोय, अडवतोय चेंडूला. एकच धाव घेतली जाते. 5 चेंडू 15 धाव झालेले आहेत, म्हणजे 17 मध्ये 15 आले. आता मात्र समीकरण बदलते, समीकरण मोठं होऊन राहते. 7 चेंडू मध्ये 13 धावांची गरज आहे. 2 चौकार मारणं गरजेचं असेल आणि कंपल्सरी असेल. नेव्हिलने कमाल केलेली आहे. आता चांगली गोलंदाजी हाताळली आहे. फटका चांगला, खूपच चांगलं क्षेत्ररक्षण रनआउटच्या रूपाने. नाही नाही नाही, श्रेयस आपल्या क्रीज मध्ये पोहोचलाय. खूपच चांगली फिल्डिंग केली होती, खूपच चांगला फटका सुद्धा एक्झिक्यूट केला होता, परंतु फिल्डिंगच्या समोर हा फटका या ठिकाणी काहीच नाहीये. षटक संपलाय तिसऱ्या क्रमांकाचा. धावा फलकावरती 15 नाही 16वी धाव लावा यार. साजेनंतर गोलंदाजी मार्गमध्ये हे शेवटचं षटक हाताळण्यासाठी ज्या ठिकाणी गरज आहे 12 धावांची वरद विनायक संघाला डिफेंड करायचे आहेत. साजनला जर आपल्या संघाला जिंकून द्यायचं असेल तर श्रेयस राईक वरती फटका चांगला नाही तर थेट क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी अभिषेक टिपतो झेल. गडीपाद श्रेयस. आपण पाहिला काय घडलं या ठिकाणी. सुरळीत चाललं होतं पहिल्या 2 षटकापर्यंत, परंतु त्याच्यानंतर आपण पाहिलं सुरूचे ते 2 चेंडू अडवले आणि त्यानंतर गोलंदाजी टाकत असताना नेव्हिलचे 2 चेंडू निर्धाव पडले. त्यानंतर दबावामध्ये आता मात्र वरद विनायक संघ हेमल येतोय फलंदाजी मार्गवरती. या ठिकाणी मोठा फटका मारण्याच्या नादामध्ये चेंडू फील्ड केला जातोय. निर्धाव चेंडू, 4 चेंडू आणि 12 धावांची गरज. क्या बात आहे. हेमलला वाटला होता की हा चेंडू स्वैर असेल, लेफ्ट करण्याचा प्रयत्न केला गेला होता, परंतु चेंडू या ठिकाणी टर्न होऊन साजन पुन्हा एकदा गोलंदाजी मार्गवरती. 3 चेंडू निर्धाव टाकलेले आहेत. 3 चेंडू मध्ये 4था चेंडू निर्धाव. क्या बात है. साजन छा गए यहां पर और लगभग इस मैच को अपनी तरफ खींच के लाए हैं. साजन क्या बात है, कमाल की गोलंदाजी. नेव्हिलने सुरुवात केली, त्याला कंटिन्यू करण्याचा प्रयत्न साजन. ओ हो क्या बॉलिंग आहे, जबरदस्त बॉलिंग. हेमलला काहीच कळत नाहीये चेंडू कसे येतात आणि कसे डॉट होत आहेत. चला लास्ट बॉल असेल. साजननी हा सामना स्वतःच्या संघासाठी खेचून आणला आहे. एक वेळ वाटत होता निश्चितच वरद विनायक संघ या सामन्यामध्ये सामना घेऊन येईल, सामन्याला आरामात जिंकेल, परंतु तसं काही नाही घडलं. नेव्हिलनी चांगली गोलंदाजी केली आणि त्याच्यानंतर साजनने हा सामना संपवला आहे. विघ्नेश फायटर संघ विजयी. यस साजनसाठी हे सॉन्ग.